नमस्कार, मी माधवी लवाटे. माझ्या किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज काय बरं प्रकार करायचा. आता दिवाळी संपली आहे. नातवंड मला म्हणायला लागले, आजी अगं आता गोड खाऊन कंटाळा आलाय ग, काहीतरी वेगळं कर. ती भाकरी नको, भाजी नको, पोळी भाजी पण नको. मग माझ्या डोक्यात आलं की आपण बाजरीच्या पिठाच्या मेथी घालून ह्या पुऱ्या करायच्या आहेत. आणि त्याचं साहित्य मी आता तुम्हाला दाखवते. हे 4 वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे 1 वाटी ही कणिक घालते. ही कणिक घालते. त्याच्यानंतर ह्या पिठातच मी ही हळद घालते. अर्धा चमचा हळद घातली. हे तिखट घालते 1 चमचा. आणि हे तीळ घेतले 2 चमचे. हे मी तीळ घेतलेत, हे पण त्याच्यात घालते. ही 2 चमचे साखर घेतलेली आहे. नंतर हे मीठ घेतलेलं आहे अंदाजाने आपल्या. हे मीठ घालते. हा थोडासा अर्धा चमचा ओवा घालते आणि मीठ. आणि ह्या 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 मिरच्या घेतल्या. ह्याची मी आता भरड वाटण करून तेही ह्याच्यात टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर ही मेथी मी धुवून स्वच्छ बारीक चिरून 1 वाटीभर घेतलेली आहे. तीही याच्यात मिक्स करते. आणि हे अर्ध वाटीला कमी आहे जरासं, एवढं हे सगळं दही ह्याच्यात घालणार आहे. दही घालणार. थोडंसं हे कच्चं तेल टाकते मी त्याच्यात, 1-2-3 चमचे. तर ह्याची मी भरड करते मिक्सरवर आणि ती टाकणार आणि पीठ कालवून घेणार. आणि मग दाखवते तुम्हाला मी कशा करायच्या त्याच्या पुऱ्या. फार सुंदर लागतात. या दह्याबरोबर तर छानच लागतात. दुसऱ्या दिवशी राहिल्या तरी त्या चहा बरोबरही खाता येतात. खूप सुंदर लागतात. आता हे वाटण आपण तयार करून घेतो. आता हे लसूण आणि मिरची माझं वाटून झालेलं आहे, ते मी आता ह्या पिठात टाकते. आणि हे सगळं पीठ आता आधी कोरडंच मिक्स करून घेणार आहे मी. असा गोळा मी आता एकत्र करून घेतलाय. ह्याला मी 5 मिनिटं बाहेर ठेवून दिला होता. आता मी त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेते. लाट्या म्हणजे अशा पुरीचे गोळे असतात तेवढे असे गोळे करून घेणार. आणि इथे पिशवीला मी आता तेल लावलेलं आहे इथे थोडंसं. आणि पाण्याचा हात पण घेतले. आणि त्याच्यावर आता ह्या अशा थापणार. आता एकीकडे कढईत मी तेल तापत ठेवलेलं आहे. ते आता तेल तापलं ते आणि मीडियम गॅस ठेवलेला आहे. मी मोठा पण खूप केला नाहीये. आणि आता त्याच्यात ही पुरी सोडते. हे आता असे आपले झालेले आहेत. बघा कसे छान दिसतात की नाही पुऱ्या या. आणि आता ह्या एवढ्या झालेल्या आहेत. ह्या अशा आता मी तळून काढलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते कशा झाल्यात. बघा या असे छान रंग आलाय. खुसखुशीत होतात या. बघा ह्या अशा छान माझ्या पुऱ्या झालेल्या आहेत मेथीच्या आणि बाजरीच्या पिठाच्या. हे ढेबरे हे आता तुम्ही करून बघा, खाऊन बघा. आणि तुम्हाला आवडले की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.